तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरामध्ये पांढरी कणसं मिळतात का? आजकाल सगळीकडे कणीस म्हटलं की स्वीटकॉर्नच मिळतं. पांढरी कणसं फार क्वचितच मिळतात. पण कोल्हापुरात जर भाजी मंडईमध्ये गेलं तर पांढरी कणसं असतात. म्हणून मग थेट बाजारात गेले आणि कणसं आणली, कारण मला पांढऱ्या कणसाची उसळ करायची होती. पोळी आहेत ना? 4 पाहिजे आहेत का? तर ही कणसं मी घेऊन आली आहे बाजारातून. तर बघू शकता, एकदम मी आता एक सोललेलं आहे. त्याचे दाणे बघा तुम्ही, एकदम व्हाईट असे दाणे आहेत. त्याचे पांढरे दाणे आहेत आणि एकदम कोवळे असे दाणे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे हे दाणे असे मी सगळे सोलून घेतलेत. जवळजवळ कुंडाभर असे हे दाणे झालेले आहेत. तर आता ह्याची मी छानपैकी अशी उसळ करणार आहे. तर पहिल्यांदा इथे आपल्याला कणसाचे दाणे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. तर पहिल्यांदा मी ते बारीक करून घेते. अगदी खूप बारीक नाही करायचे आहेत, जाडं भरडं असं आपल्याला ते बारीक करायचं आहे. तर बघा, इथे एकदा मी फिरवून घेतले. अजून थोडेसे मी परत एकदा फिरवून घेते. काही वरती जे दाणे राहिले ते अजून बारीक नाही झालेले, तर थोडेसे बारीक करून घेते अजून. तर इथे आता तुम्ही बघू शकता बारीक झालेत. तर असे जाडं भरडं आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. आणि आपल्याला कांदा लागणार आहे ह्या उसळीसाठी. कांदा जर मोठा असेल तर 1 कांदा पुरेल, छोटे असतील तर 2 कांदे लागतील. माझ्याकडे छोटे कांदे होते म्हणून मी 2 कांदे चिरून घेतले. तर आता आपण फोडणी करूया. तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालते आहे. तेल पण आपल्याला बऱ्यापैकी लागणार आहे. तर इथे मी साधारण एक 4 पळ्या असं तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालते, जिरं घालायचं थोडं आणि कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. 1 मिनिट चांगला मी कांदा परतून घेते. हळद घालायची. आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक केलेले कॉर्नचे दाणे मी घालते. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटं चांगलं हे भाजून घ्यायचे दाणे. कणसाचे दाणे हे शिजायला थोडंसं वेळ लागतो, त्याच्यामुळं आपल्याला त्याला चांगली वाफ आणायची आहे. तर त्यासाठी हे एकदा चांगले असे परतून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. एक ताट ठेवलं मी आणि ताटामध्ये पाणी घालून चांगली वाफ आणायची आहे त्याला. तर 1-2 मिनिटांनी मी काढून घेते. आता थोडीशी वाफायला आली आहे. आता ह्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालून घेते. 2-3 चमचे तिखट घालायचं. जराशी तिखटच ही उसळ चांगली लागते. आणि मीठ चवीनुसार. आणि हे एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि परत एकदा आपल्याला ह्याच्यावर ताट झाकून ठेवायचे. इथे मी थोडासा पाण्याचा हापका मारून घेते, म्हणजे ते खालनं करपणार नाहीत दाणे. आणि त्याच्यावर आता ताट झाकून ठेवते. परत एकदा आता आपल्याला ह्याला चांगली वाफ द्यायची आहे. एक 4 ते 5 मिनटं वाफ द्यायची आणि खालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. कणसाचे दाणे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ताट झाकून ठेवायचं आणि मग त्याला वाफ आणायची. 2-3 मिनिटांनी ताट काढून एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि परत ताट झाकायचं. ही प्रोसेस 2-3 वेळा करावी लागते, तरच दाणे छान मऊसर असे होतात आणि मग खायला ती उसळ एकदम चविष्ट होते. नाहीतर मग दाणे जर कच्चे कच्चे राहिले तर मग ती उसळ चांगली नाही लागत. त्याच्यामुळं छान त्याला वाफ आणायची. तर तुम्ही बघू शकता दाणे चांगले शिजलेत. आता पांढऱ्या कणसाची उसळ आता झालेली आहे. तर मी आता ती एका प्लेटमध्ये काढून घेते.
ह्याच्यावर आता लिंबू पिळते आहे. थोडासा आंबटपणा आला की ह्याला आणखीन छान चव येते, त्याच्यामुळे मस्त लिंबू पिळायचा. तर बघा किती छान दिसते आहे उसळ. तर ही उसळ गरम गरम खायलाच खूप मस्त लागते आणि सोबत जर फक्कड असा चहा असेल तर मग तर काय सुख सुख. पांढरी कणसं जर मिळाली तर अशी उसळ नक्की करून बघा.